नमस्कार मैत्रिणींनो, विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपले दोनही पार्ट तयार करून झालेले आहेत. आता आपल्याला लटकन करायचे. चला तर मग पाहूया आपण ते लटकन कसे करायचे ते. हे पहा, झुंबरचा आपला बेस तयार करून झालाय. आता आपल्याला इथे लटकन करायचे. तर आपण लटकन 6 करणार आहेत. इथे हा एक चौकोन आहे, हा मधला सोडायचा, हा चौकोन घ्यायचा, हा मधला सोडायचा, हा चौकोन घ्यायचा, हा सोडायचा, हा घ्यायचा आणि हा सोडून हा घ्यायचा. असे एकूण मिळून आपण 6 लटकन करणार आहे. हे पहा, आपल्याला आता इथे लटकन करायचंय. मी तुम्हाला दाखवते ते कसे करायचे. आपलं काय ठरलंय, मी सांगितलं होतं, हा एक इथे लटकन करायचं, इथे लटकन करायचं, मधला एक सोडून द्यायचंय. 6 लटकन होणार आहेत आपले. आपण आता या गोल्डन मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा. हा कॉटनचा दोरा वापरायचा आपण. कॉटनचा दोरा वापरल्यामुळे लटकन व्यवस्थित बसतात. आणि या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर खाली काढून घ्यायची अशी. पहा, दोऱ्यामध्ये मी एक गोल्डन, एक क्रिस्टल, एक गोल्डन, एक क्रिस्टल असे 1 2 3 4 आणि 5 क्रिस्टल मोती घालून घेतलेत. शेवटी गोल्डन मोती घेतलाय. आता आपण काय करणार आहोत, हे जे फूल आहे ते फूल असे उलट्या बाजूनी घालायचे, म्हणजे हे असं येऊन बसतं. त्याच्यामध्ये परत एक गोल्डन मोती घालायचा आहे. नंतर हा फुटबॉल मोती घालायचा आहे आणि परत एक गोल्डन मोती घालायचा आहे आणि हा गोल्डन मोती सोडून द्यायचा आहे आणि या क्रिस्टल फुटबॉल मोत्यातनं सुई वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे आणि एक एक मोत्यातनं सुई घालत आपण शेवटी या मोत्यापर्यंत यायचं. या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे आपल्याला. या सगळ्या मोत्यातनं सुई ओढून घेऊन आपण इथे बाहेर पडणार आहे. हे पहा, मी सर्व मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता आपण काय करायचं आहे, हा जो राणी कलरचा शेजारचा मोती आहे त्यातनं सुई घालायची आणि 1-2 मोत्यातनं जाऊन गाठ मारून घ्यायची. आपल्याला या मोत्यात यायचं. तुम्हाला जर फिरून यायचं असेल तर फिरून येऊ शकता, पण अंतर खूप जास्त आहे, त्यामुळे इथून वर 1-2 मोत्यातनं जायचं आहे आणि गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा आहे. एक दाखवते मी तुम्हाला. परत आपण या बाजूनी जाऊया आणि यावरच्या मोत्यात जाऊन आपण एक गाठ मारून घेऊया. हे पहा, माझं एक लटकन करून झालेलं आहे. तुम्हाला जर इथे करायचं तर तुम्ही करू शकता. मी इथे करते, कारण अगदीच खूप लटकन पण चांगले दिसत नाहीत आणि तुम्हाला जर करायचं तर तुम्ही इथे करू शकता. मी आता या दुसरं लटकन कसं करायचं दाखवते. बाकीचे उरलेले 4 तुम्ही करून घ्या. आता आपण काय करायचं आहे, या गोल्डन मोत्यातनं सुई घालायची आहे. या गोल्डन मोत्यातनं अशी आडवी सुई घालायची आहे आणि या गोल्डन मोत्यातनं खाली उभी सुई ओढून दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा, दोऱ्यामध्ये मी एक गोल्डन आणि 5 राणी कलरचे मोती घातलेत. राणी कलर गोल्डन, राणी कलर गोल्डन असं करत करत 5 मी राणी कलरचे मोती घालून घेतलेले. 1 2 3 4 आणि 5. त्याच्यानंतर गोल्डन मोती घातलाय, त्याच्यानंतर हे फूल घातलंय, मग परत एक गोल्डन मोती घातलाय, मग फुटबॉल मोती घातलाय आणि हा गोल्डन मोती घातला. आता हा गोल्डन मोती सोडून द्यायचा आहे आणि आता आपण वरच्या बाजूनी सर्व मोत्यांमधनं सुई काढून इथे शेवटच्या मोत्यांमध्ये यायचं आहे. हे पहा, मी शेवटपर्यंत सुई सर्व मोत्यातनं घालून घेतलेली आहे, वरती काढून घेतली आहे. आता काय करायचं आहे, हा मोती घट्ट धरायचा आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे हे इथे गॅप दिसणार नाही. आता आपण या शेजारच्या मोत्यातनं सुई घालायची आहे. त्या मोत्यातनं अशी सुई बाहेर काढायची. आता आपण या वरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे. हे गाठ मारून घ्यायचे, म्हणजे हे आपलं लटकन व्यवस्थित घट्ट बसेल. आता आपण या मोत्यातनं जायचंय, या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा आहे.
हे पहा, माझं दुसरंही लटकन तयार झालेलं आहे. हे पहिलं लटकन आणि हे दुसरं लटकन, 2 लटकन तयार झालेले आहेत. आता पुढचे 4 लटकन तुम्ही करून घ्या. हे पहा, राणी कलरच्या इथे एक झालेला आहे. आता आपण ह्या चिंतामणी कलरकडे एक करणार आहे आणि परत हा राणी कलर सोडून या हिरव्याकडे करायचा आहे. परत हा चिंतामणी कलर सोडून या राणी कलरमध्ये एक लटकन करायचं आहे आणि हा हिरवा कलर सोडून इकडे एक लटकन करायचं आहे. असे एकूण मिळून 6 लटकन करायचे आहेत. लटकनची डिझाईन तुम्हाला हवी ती तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही अल्टरनेटच्या ऐवजी प्रत्येक चौकोनाच्या खाली करू शकतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही लटकन करू शकतात. हे एवढे मी 4 उरलेले करून घेते. तुम्ही करून घ्या, मग पुढे सांगते काय करायचं ते. हे पहा, माझे 6 लटकन लावून झाले. हे 2, हे 2 आणि हे 2, हे 6 लटकन लावून झालेले आहेत. आता मी हे जे आपलं वरचं हँडल आहे याला अडकवण्यासाठी 4 दोरी करायच्या आहेत. त्या कशा करायच्या मी दाखवते. हे पहा मैत्रिणींनो, आपण खाली हे असे लोलक लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला वरची बाजू करायची आहे. चला तर मग पाहूया ही कशी करायची ते. सुईमध्ये दोरावून घेतलंय, शेवटी गाठ मारून घेतली आहे. आपण आता इथून वरच्या बाजूने सुरुवात करणार आहे. त्यामुळे आपण कुठल्याही एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. मी या मोत्यातनं सुई घातली आहे. या मोत्यातनं सुई घालून या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. प्रथम सुईवरती 3 पांडेमणी घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण याशी सुई बाहेर काढून घेणार आहे. सुईवरती 2 पांडे मोती घेतलेले आहेत. तर आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे. या मोत्यातनं आणि नेहमीप्रमाणे 3ही मोत्यातनं सुई घालून आपली सुई आता आडवी बाहेर येणार आहे. हे पहा, आपल्याला आता सगळीकडे 2-2 मोती घालून घ्यायचे आणि शेवटपर्यंत यायचंय. परत या मोत्यातनं सुई बाहेर काढायची, याच्यावर परत 3 पांडे मोती घालायचे. नंतर सगळीकडे 2-2 मोती घालून पूर्ण करून घ्यायचंय. ही एक ओळ आणि ह्याच्यावर अजून एक ओळ, अशा 2 ओळी तुम्ही करून घ्या. मग मी पुढे सांगते काय करायचं ते. हे पहा, माझ्या सगळ्या 2 ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता आपण काय करायचंय, हे आपल्याला आता एक रिंग घ्यायची अशी. माझ्याकडे ही अशी रिंग आहे, बाहेर मिळते दुकानामध्ये, आणि त्याच्यामध्ये ही रिंग घालायची आहे आणि एक एक मणी आपल्याला इथे जोडत जायचं आहे. हे पहा, माझ्या 2 ओळी करून झाल्या. आता आपल्याला ही रिंग आहे, ही रिंग त्याच्यामध्ये घालायची आहे, म्हणजे आपल्याला राऊंड शेप येईल त्याचा. तर आपण काय करणार आहे, ही अशी इथे रिंग घालणार आहे. हा दोरा रिंग मधनं घ्यायचा आहे आणि ही अशी इथे रिंग घालणार आहे. दोऱ्यामध्ये एक पांढरा मोती घेणार आहे. दोऱ्यामध्ये एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता आपण काय करणार आहे, या गोल्डन मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा बाहेर ओढून घ्यायचा आहे घट्ट. ही रिंग तिथे अशी व्यवस्थित बसली पाहिजे. आता परत आपण एक पांढरा मोती घेणार आहे. सुईवरती एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालणार आहे आणि दोरा ओढून घेणार आहे. परत एक दोऱ्यामध्ये पांढरा मोती घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता हा खालचा पांढरा मोती आहे, गोल्डन मोती नाही. या इकडे पांढरा मोती येणार आहे. त्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. परत दोऱ्यामध्ये एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे.
परत दोऱ्यामध्ये एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि या गोल्डन मोत्यातनं सुई घालायची. या गोल्डन मोत्यातनं आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. असं तुम्ही शेवटपर्यंत करून घ्या. एक 7-8 मोती झाले की हा राउंड असा फिरवून त्याच्यावरती गोल बसवून घ्या. व्यवस्थित बसतो आणि मग त्याप्रमाणे तुम्ही मोती घालत जा. हे पहा. असं नंतर वळवून घ्यायचा. अजून एक 7-8 मोती घालून घेते मी. मग दाखवते तुम्हाला तो कसा वळवून घ्यायचा ते. तुम्ही करून घ्या. मी यापर्यंत करून देते. इथपर्यंत करून दाखवते आणि हे वळवायचं कसं ते दाखवते. आता 1, 2, 3, 4, 5 मोती घालून झालेत. आता या पांढऱ्यापर्यंत मोती घालून तुम्हाला दाखवते मी कसे करायचे ते. तेवढे तुम्ही करून घ्या. मग पुढचं सांगते काय करायचं. पहा, मी या पांढऱ्या मोत्यापर्यंत मी घालून घेतलेलं आहे. आता हे असे असं वळवून घ्यायचंय पूर्ण त्या त्याच्याभोवती सळीभोवती. हे पहा. ते पहा असं वळवून घ्यायचंय आणि संपूर्ण असं राउंड करून घ्यायचंय. मी करून घेते, तुम्ही करून घ्या. असं वळवत वळवत संपूर्ण राउंड पूर्ण करून घ्यायचा. या सळीभोवती ते आपल्याला फिक्स करायचे. शेवटपर्यंत तुम्ही करून घ्या, मी करून घेते. मग पुढे सांगते काय करायचं. हे पहा मैत्रिणींनो, सर्व बाजूनी माझं तोडून झालेलं आहे. सर्व बाजूनी माझं जोडून झालेलं आहे. आता मी त्याला उलट करणार आहे. उलट म्हणजे काय करणार आहे, हा पोर्शन सगळा आतमध्ये टाकून देणार आहे. म्हणजे ही जी डिझाईन आहे ही बाहेरच्या बाजूला येईल आपली. हे पहा, हे असं दिसेल. आणि आता आपण याला इथे मी 1-2 मोत्यातनं गेले. इथे माझं संपलेलं आहे विणकाम. 1-2 मोत्यातनं गेली आहे आणि मी गाठ मारून घेतली. आता मी दोरा कट करून घेते आणि आता आपल्याला इथे अडकवण्यासाठी 4 दोऱ्या करायच्या आहेत. त्या कशा करायच्या ते पाहूया. हे पहा, आपल्याला आता इथे एक इथनं सुई घालायची. आतल्या बाजूने घालूया आपण. आपल्याला झुंबर अडकवण्यासाठी सुई दोरी करायची आहे वरती. त्यामुळे आपण काय करूया, हा जो निळा मोती आहे ना, निळा आहे जो खालचा, त्याच्याबरोबर वरच्या मोत्यातनं सुई घालूया. चारही बाजूनी नीट झालं पाहिजे. हे पहा, या मोत्यातनं सुई घातली आपण आणि ही गाठ आपण आतल्या बाजूला घेऊया म्हणजे दिसणार नाही ती गाठ. आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण. आता याच्यामध्ये आपण कोणताही सिक्वेन्स घ्या. आपण हे इथे जे मोती वापरले आहेत ते सगळे मोती वापरणार आहे. गोल्डन मोती, चिंतामणी कलर मोती, व्हाईट मोती, त्याचप्रमाणे राणी कलर आणि हिरवा असे 4 कलर 5 कलर आपण वापरलेत. गोल्डन, व्हाईट, चिंतामणी, राणी आणि हिरवा. हे 5ही कलर आपण अल्टरनेट घालून घेणार आहे. तुम्हाला जेवढी उंची असेल त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्या. मी करून घेते, तुम्हीही करून घ्या. हे पहा, मी असा सिक्वेन्स घातलाय. गोल्डन, चिंतामणी, व्हाईट, राणी, व्हाईट, हिरवा आणि गोल्डन असे मी 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 7 वेळा गोल्डन हिल असं घातलंय. मला तेवढी उंची पुरेशी वाटते. आता मी त्याला एक रिंग लावून घेते. हे पहा, माझ्याकडे ही अशी रिंग आहे. त्या रिंगला मी एक गाठ मारून घेते. ही अशी रिंग लावलेली आहे आणि रिंगला एक मी गाठ मारून घेते. हा, याप्रमाणे याची एक गाठ मारून घेतली. अजून एक त्याला गाठ मारून घेते मी म्हणजे आपला दोरा पक्का बसेल. पहा, आता परत हा जो मी सिक्वेन्स केला आहे त्याच सिक्वेन्स प्रमाणे मी मणी घालून घेते. तुम्ही तसेच मोती घालून घ्या. मग मी सांगते पुढे काय करायचं.
तुम्ही कोणताही सिक्वेन्स घाला. मी या सिक्वेन्सने घातली आहे. तुम्ही प्रत्येक कलरचा एक घातला तरी चालेल किंवा गोल्डन नाही घातला तरी चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सिक्वेन्स घाला. मीही करून घेते पुढचा सिक्वेन्स असाच पलीकडच्या बाजूचा. तुम्हीही करून घ्या. मग पुढे सांगते काय करायचं. हे पहा, मी हा सिक्वेन्स घालून घेतलाय नेहमीप्रमाणे आणि हा आता चिंतामणी कलरच्या इथनंच मी काढलाय ना. मी काय करणार आहे, इथे हा जो चिंतामणी कलर आहे त्याच्या या साईडच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि 1-2 मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घेणार आहे. हे आपले 2 अडकवण्यासाठी झालेले आहेत. हे बघा, हा एक साईड झाली आहे आणि ही एक साईड झाली आहे. असेच आपल्याला 2 करायचे आहेत. आता मी 1-2 मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घेते आहे. हे पहा, मगाशी आपण चिंतामणी कलरच्या मोत्याच्या इथनं एक दोरा घातलेला, त्याचप्रमाणे आपण आता इथे सुद्धा चिंतामणी कलरच्या या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण मगासारखा सिक्वेन्स घालायचा आहे. तुम्ही करून घ्या, मीही करून घेते. 7 गोल्डन मोती आले पाहिजेत. पहा, आता सिक्वेन्स घालून झालेला आहे. आता ही मधली इकडे आपण रिंग जोडलेली आहे. या रिंगमधनं आपण त्या दोऱ्यातनं आपण ही सुई घालायची आहे आणि ही आपली तिसरी बाजू झाली आणि सेम हे बघा 1, 2 आणि 3 दोऱ्या झाल्यात आपल्या. आता आपण सेम सिक्वेन्स घालून घेऊ आणि या चिंतामणी कलरच्या मोत्याच्या इथून सुई काढून घेऊ. तुम्ही पण सिक्वेन्स घालून घ्या, मीही करून घेते. मग पुढे सांगते काय करायचं. हा बघा, म्हणजे चौथी पण दोरी तयार झालेली आहे. आता मी काय करणार आहे, हा जो चिंतामणी कलरचा हा चिंतामणी कलरचा चौकोनी याच्या समोरचा त्याच्या या मोत्यातनं सुई घालायची आहे अशी आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आणि आता आपण 1-2 मोत्यातनं जायचं आहे. दोरा कट करून घ्यायचा आहे गाठ मारून. हे पहा, 1-2 मोत्यातनं जाऊन मी दोरा कट करून घेतलाय आणि हे आपलं झुंबर तयार झालंय. 4ही दोरा तयार झालेत. आता आपण हा पोर्शन संपूर्ण व्यवस्थित उलगडून घेऊ. हे पहा, संपूर्ण आपलं तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते तयार झाल्यावर कसं दिसतंय ते. पहा, मी आता दाखवते तुम्हाला तयार झाल्यावर कसं दिसतंय ते. हे पहा मैत्रिणींनो, आपले झुंबर तयार झालेले आहेत. हे झुंबर तर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाय बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.